मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाला की महापालिकेकडून नालेसफाईचे दावे, बैठका, आढावे आणि तयारीच्या घोषणा होतात. कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसात या सगळ्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. कारण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर भर पावसाळ्यात उघडे मॅनहोल मृत्यूचे सापळे बनून उभे राहतात. हा मुद्दा ऐरणीवर आल्यावर महापौर रितू तावडे पाहणीसाठी उतरल्या. मात्र पाहणी दरम्यानच त्यांच्या डोळ्यात देखत बीएमसीचाच एक अधिकारी थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडला. ही घटना केवळ धक्कादायक नाहीये, तर मुंबई प्रशासनाच्या निष्काळजीपणावर मोठा प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. अधिकारी पडल्यामुळे घटना चर्चेत आली, पण रोज या रस्त्यांवरनं प्रवास करणाऱ्या सामान्य मुंबईकरांच्या जीवाची किंमत किती आहे? या घटनेमुळे 29 ऑगस्ट 2017ला डॉक्टर दीपक अमरापूरकर यांची जी दुर्दैवी घटना घडलेली ती पुन्हा एकदा मुंबईकरांच्या डोळ्यासमोर आली. ऐन पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर सुरक्षेचे मोठमोठे दावे झाले, उपाययोजनांची घोषणा झाली, जबाबदारी निश्चित करण्याच्या बाता मारल्या गेल्या. पण आजही परिस्थिती जैसे थे असेल, तर त्या आश्वासनांचं नेमकं काय झालं? त्या वॉर्डमध्ये ज्या ठिकाणी मॅन्युअल्स मला झाकणार नसतील, ती ओपन असतील, तर त्या ठिकाणी त्या जेईवरती, त्या अभियंत्यावरती जबाबदारी निश्चित करून त्याला पण निलंबनाची कारवाईचे मी आदेश काढले. पण त्या नगरसेवकांची पण ती जबाबदारी आहे ना, की आपल्या विभागामध्ये कुठे मॅन्युअल्स आहेत का ओपन, त्या ठिकाणी बघायला हवं. फनसेंना मी सांगितलं, हे मॅन्युअल्स दाखवण्यापेक्षा 10 दिवसापूर्वी त्याच्यावर झाकण लावून ठेवलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. दरम्यान आज गरज आहे ती केवळ आश्वासनांची नव्हे, तर जबाबदारी निश्चित करण्याची. एखादा नागरिक उघड्या मॅनहोलमध्ये पडून जीव गमावल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? यावरूनच आधीचे सत्ताधारी आणि आता विरोधात असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाने महापौरांवर टीका केली आहे, ज्याला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय. गुलाबी शर्ट घातलेलं किमान 45-50 वयाची ग्रस्त इतक्या जोरात पडले, समजा ते गटार असतं तर खालीच गेले असते. अशी यांची पोलखोल होते. आज तुम्ही बघताय, आपण पॉटहोल्सचे 50 कोटीपर्यंत फक्त टेंडर काढलेलं आहे. अर्ध्यापेक्षा आपण निम्म्यावरती आलेलो आहेत. हेच आपल्या कामाचं हे आहे. त्या ठिकाणी पेडणेकर ताईंना सांगा, घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, फील्डवर उतरा आणि काम करा. सध्याच्या ज्या महापौर आहेत त्यांना मुंबईत काय चाललंय त्यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय ह्याच्यात जास्ती रस आहे, जास्ती इंटरेस्ट आहे. आणि म्हणून कदाचित ते बघत असतील, त्यांच्या डोळ्यासमोर ढाकाचं चित्र असेल बांगलादेशमधले, आणि मुंबईत फिरतायत असं त्यांचं ते व्हर्च्युअल रियालिटीमध्ये झालेलं आहे. महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी, की महापौर बघतायत आणि त्यांच्यासमोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे. मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्सबद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या. मी स्वतः सकाळपासून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, पण अख्खे रस्ते, नाले हे एवढे जाम आहेत की अख्खी मुंबई एका पावसामध्ये जवळजवळ ठप्प झालेली आहे. नाले सफाई अजिबात झालेली नाही. मुंबईतले सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत, पत्रे लावून ठेवलेले आहेत, मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत. याची जबाबदारी कोणी घ्यायची? जनाब संजय राऊत, मुंबईची चिंता मुख्यमंत्र्यांना आहे, मुंबईची चिंता महापालिकेला देखील आहे. तुमच्यासारखं मुख्यमंत्री घरामध्ये बसून काम करत नाहीत. तुमच्यासारखं मातोश्रीमध्ये बसून 2.5 वर्ष कारभार करणारे मुख्यमंत्री नाहीत. मुख्यमंत्री देखील सकाळपासनं या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतायत आणि स्वतः मुंबईच्या महापौर रितूताई तावडे हे रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी पाहणी करतायत, अधिकाऱ्यांसोबत भेटी देत आहेत. तर मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबईतल्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर नव्या चर्चेला तोंड फुटलं. आपण मुंबईच्या नाले सफाई असेल, गटार सफाई असेल किंवा पाणी निचरा होण्यासंदर्भात केलेल्या व्यवस्था आपण सगळ्या पहा. परंतु मुंबईची रचनाच अशी आहे की पाऊस पडल्यावर अशा प्रकारची गोष्ट होतेच. ते होता कामा नये, खरं आहे.
परंतु स्वतः महापौर आज रस्त्यावर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं आढावा घेत आहेत आणि त्याच्यामुळे प्रामाणिकपणे या मुंबईमध्ये पाणी साचू नये, तुंबू नये याचा प्रयत्न सरकार आणि महापालिकेने केलेला आहे. मग हे दरेकरांना माहीत होतं, ते गेले अनेक वर्ष शिवसेनेवर आरोप कशाला करत होते. हे बघ असं हे माझ्यासारखं असावं. मी पहिल्यापासून सांगतोय की मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की मुंबई ही बशीसारखी आहे आणि त्या बशीचा जो मध्यभाग आहे हा सायनमध्ये आहे. हे मी आज बोलत नाही, रेकॉर्ड काढा. हे गेली अनेक वर्ष मी सांगतोय. मुंबई हे एक बेट नाही आहे, 7 बेटांची मिळून बेट केलं आहे. तेव्हा भराव करताना काय लाईनदोरी लावली होती सपाटीकरण करायला? स्वतःच्या अंगावर आल्यावर कळतं. आरोप करणं खूप सोपं असतं समोरच्यावर. दरेकरांचं अभिनंदन करतो की निदान सत्य तरी बोलतं. आज तरी ते सत्य बोलले. अख्खी महानगरपालिका खड्ड्यात पडली हो. 90,000 कोटी गेल्या 5 वर्षात उडाले. कुठे उडाले तुम्हाला पत्रकारांना तरी माहिती आहे का? 90,000 कोटी रुपये.